नमस्कार मित्रांनो, शुक्रवारी स्टॉक मार्केट खूप खाली डाऊन आलं आणि त्याच्यातले सर्वात जास्त डाऊन आले रेल्वेचे स्टॉक्स. आता रेल्वेचे स्टॉक कुठले आहेत? चांगल्यातला चांगला असू द्यात किंवा खराबातला खराब असू द्या, तो पडला, मग नुकसान झालंय. भरपूर जणांचे होल्डिंगला होते आणि चांगले चांगले शेअर रेल्वेचे होल्डिंगला होते. ओके, मग आता मनात प्रश्न येत असेल, हे शेअर मी आता लॉंग टर्म साठी घेऊन ठेवू की नको? हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर मी तुम्हाला सांगणार आहे, IRFC असू द्या, RVNL असू द्या, राईट्स किंवा रेलटेल असू द्या, हे चारही शेअर आपण कुठल्या लॉंग टर्म साठी किंवा कुठल्या प्राइस रेंजला सध्या घेऊन ठेवू शकतो याची माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. माहिती देण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे युबे मराठी. सोबतच या आधी रेल्वेसाठी मी एक स्टॉक सांगितला होता, सजेस्ट केला होता. इथे आय बटनवर त्याची लिंक आहे, तुम्ही चेक करू शकता. आता जास्त वेळ न घालवता या ठिकाणी बघा, RVNL रेल विकास निगम लिमिटेडचा हा जो शेअर आहे, एका दिवशी जवळपास गॅप डाऊनच ओपन झालेला दिसतोय. 22 रुपयांनी खाली पडलाय, जवळपास 8%. बरोबर. आणि 5 दिवसात बघितलं हे बघा, या ठिकाणाहून सरळ चालू होता तो साइडवेज आणि एकदमच खाली घसरलाय 280 वरनं 254च्या आसपास. आणि बऱ्याच जणांना वाटलं अरे ही तर उत्तम संधी असेल, परंतु वर्षभराचा जर विचार करतो तर 190%, 274% त्यांनी रिटर्न दिलेला आहे. त्याच्यामुळे इथे जर तो पडत असेल तर ती समजून घ्यायची की एक शॉर्ट टर्म फॉलिंग आहे. आता तुमच्या मनात विचार येत असेल की हा शेअर मी कुठल्या प्राइसला घेऊ, तर याच्यासाठी मी हा चार्ट ओपन केलाय. 5 मिनिटाचा चार्ट वर नाही, आपल्याला लॉंग टर्म साठी घ्यायचे असले तर डेलीचा चार्ट घ्यावा लागतो. आता तुम्हाला माहिती नाही स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, काय करायचं, याच्यासाठी माझे व्हिडिओ आहे स्पेशल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, किंवा तुम्ही यू वे मराठी चॅनलचं नाव आणि त्याच्या पुढे डिलिव्हरी शेअर्स हे जर बघू युट्यूबवर टाईप केलं तर तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. हा, आता ही एक उत्तम संधी आहे. उत्तम संधी मी का म्हणतोय, कारण की हा जर ब्रॅकेट तुम्ही बघत असाल, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हा जर चौकोन एवढा बघत असाल, हालाकी हे गॅप डाऊनच आहे. बरोबर. या चौकोनामध्ये एक रेंज तयार झालेली आहे आणि रेंजचा बेस काय आहे? 232 रुपये. इथे काय आहे? 232 रुपये. हा शेअर, याचा अर्थ काय की शेअर कितीपर्यंत खाली येऊ शकतो? 232 पर्यंत खाली येऊ शकतो. मग याचा सपोर्ट कुठे नेमका? तर याचा सपोर्ट पण 232च्या लेवलच्या आसपास आहे. तुमच्याकडे ऑलरेडी जर होल्डिंग असेल आणि तुमची होल्डिंग 232च्या खाली असेल किंवा तुमची बाय प्राइस 232च्या खाली असेल, 200 असेल, तर याला 2 स्टॉप लॉस लावू शकता किंवा 2 ठिकाणी तुम्ही विकू शकता. एक तर 250 वर, ओके, 250 वर आणि 232 वर. 250 वर जर आला तो या ठिकाणी, तर 250च्या खाली आला तर तुम्ही त्याला सेल करू शकता. 232च्या खाली आला तरी तुम्ही त्याला सेल करू शकता. RVNL मध्ये अशा प्रकारची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. RVNL हा स्टॉक फंडामेंटली अतिशय उत्तम स्टॉक आहे आणि त्याच्या कॅटेगरी मधली ती एकमेव कंपनी आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल, लॉंग टर्म साठी जर ठेवत असाल अतिशय उत्तम होईल. दुसरा स्टॉक बघूया आपण. दुसरा स्टॉक आहे IRFC. IRFCचा आता सध्या एक रेंज बाउंड चालू आहे. ती रेंज बाउंड आहे 134 ते 195च्या आसपास. इंट्राडे ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो, सध्या ही इंट्राडे मध्ये घेऊ नका. ओके. आणि लॉंग टर्म साठी घ्यायचे असतील हेच शेअर, जर तुम्हाला त्यासाठी 134 136च्या आसपास शेअर आला की बिंदास याला बाय करा. 195 तुमचं पुढचं टार्गेट असेल विदिन 5 to 6 मंथ. आपण आता आलेलो आहे रेलटेल या स्टॉक साठी, जिथे याची अप्पर रेंज आहे 457 460 रुपये आणि लोअर रेंज आहे याची 384 रुपये. हा जर 384 ला तुम्हाला भेटत असेल आणि इथूनच पुन्हा तो रिटर्न जात असेल, समजा इथून असा खाली आला आणि पुन्हा वरती जातोय, तर त्या कंडिशनला तुम्ही खरेदी करू शकता. जर इथून हा थोडासा वरती जातोय आणि पुन्हा खाली येतोय, तर 360 ही त्याची लोअर साइडची रेंज आहे. 360 ला पण तुम्ही याला ऍडिशन करू शकता. रेलटेल कंपनी ही काय बनवती? रेल्वेसाठी ट्रॅक बनवते. बरोबर. मग आता 40,000 नवीन डब्बे भारत गव्हर्नमेंट कन्वर्ट करणार आहे वंदे भारतच्या प्लॅटफॉर्मवर. ओके. मग त्यासाठी या रेलटेल कंपनीला खूप मोठा चान्स आहे की हे सगळं काम कोण करेल? रेलटेल कंपनी करेल. यानंतर आपण पुढची कंपनी बघतोय राईट्स लिमिटेड. जसं की मी स्टॉक मध्ये सांगितलं होतं, सुरुवातीला सांगितलं होतं,
तर आता राईट्स लिमिटेड मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, या शेअरचे डायरेक्टली अप ट्रेंड मोमेंट आहे. ओके, अप ट्रेंड मोमेंट आहे आणि 750 ला याचा सपोर्ट आहे. त्याच्यामुळं मी सांगू इच्छितो, हा जर शेअर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर 750 ही याच्यासाठी उत्तम रेंज आहे. ओके, आणि 750च्या वरती किती टाइम होल्ड करायचा, तर 1000 पर्यंत हा वर्षभरात सहज जाऊ शकतो जर तुम्ही लॉंग टर्म साठी घेत असाल तर. हा, दुसरी एक गोष्ट, तुम्हाला वाटतंय की डीप मध्ये घ्यायचा आहे, खूप डीप मध्ये घ्यायचा, तर खूप डीप मध्ये तुम्हाला हा भेटू शकतो जास्तीत जास्त 650 पर्यंत, 670 पर्यंत. ओके, परंतु एवढा डीप मध्ये येण्याचे सध्या तर काही चान्सेस नाहीये. आता जर तुम्ही शेअर बघितले, आरव्हीएनएल 260 ला आहे, आयआरएफसी 153 ला आहे, राईट्स आहे 786 ला, आयआरसीटीसी 938 ला. परंतु काही शेअर असे की डोळ्या देखत एकदम वाढून जातात ते, आणि आपल्याला लक्षात येत नाही की अरे हा मी घेतला नाही, आणि 100 रुपयाच्या आसपासच होता तेव्हा. तर असेच काही 100 रुपयाचे शेअर, याचाच एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आहे, कमेंट बॉक्स मध्ये पण आहे, आणि इथे आय बटन वर पण आहे. तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, मला मेसेज टाका की शेअर अंडर 100 रुपीज. ओके, मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवून देईन. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.